तुला ना काय कौतुकच नाही. मी एवढं तुझ्यासाठी आवरून आले, साधं कौतुक करता येत नाही तुला. चल शिकले चल की. छान दिसतीस. काय? काय म्हणजे छान दिसतीस? अरे नाही म्हणजे असं अचानक का? अगं अचानक नाही, तू काय मग छान दिसतीस म्हणलं आज सांगावं. आणि ड्रेस बी छान आहे बरं का. यो हे, एवढं बी काय खास नाही. खास नाही कसं? अगं लय भारी दिसतो तुझ्यावर. होय काय? मग होय. मग तो कालचा ड्रेस भारी होता की यो. दोन्ही दोन्ही ड्रेस तुला भारी दिसतात. म्हणजे कुठला बी ड्रेस घाल भारीच दिसतीस. तिचा बी ड्रेस भारी आहे ना? काय कुणाचा? अरे ती पोरगी बघ की आता इथनं चालत गेली, ती बघ तिचा. अजिबात कौतुक करायचं नाही, नाहीतर आपलं काही खरं नाही. अरे काय विचारते मी. हा ड्रेसचं ना. हा हा चांगला आहे तसा, पण तोच ड्रेस तू घातला असतास ना लय भारी दिसला असता. तिला काही सूट होत नाही. ऐ तिला बी चांगलं दिसतोय की. अगं तुला लयच भारी दिसला असता. होय काय? मग जाऊया. हा होय. ती पलीकडची दाखव. ती पलीकडची. हा देर यू आर. ही साडी शीतलसाठी डन कर. डन भैया. हा आता आमच्यासाठी पण शर्वानी बघा. वा भैया शेरवानी. हा 1 मिनिट. अशी बघा. टॅलेंट, जरा टॅलेंट वापरा. अरे शीतलच्या साडीचा कलर बघ, ह्या शर्वाणीचा कलर बघ. मॅचिंग मॅचिंग पाहिजे ना. हा हा शो कलर सेम आहे. देर यू आर. ही ऑर्डर डन करून टाका. डन. हा. कसल्या ऑर्डरी चालल्यात? आली 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 गुड न्यूज आली. बोला मामी. का काय झालं? अहो काय व्हायचंय ते उद्या. गुड न्यूज आहे आधी. पत्रिका जुळली. जुळली? जुळवली म्हणा जुळवली. मामी 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 आवाज. आम्ही लई म्हणजे लई खुश आहे बघा. तुम्ही बोला तुम्हाला काय पाहिजे. मला काय पाहिजे म्हणून नाही करत मी काय. होय मग. अहो समजा मी निस्वार्थी भावनेनं करते. अहो मामी तसं नाही. आज आम्ही लय खुश आहे. तुम्ही नुसतं मागावं काय पाहिजे. असं विचारून तुम्ही आमचा अपमान करताय बरं का भैया साहेब. अहो आम्ही एवढं आपलं म्हणून करायचं आणि तुम्ही असं परकेगत वागवायचं. कसं वाटलं असेल आम्हाला. आपलं माणूस म्हणूनच आपलेपणानं विचारतोय की काय पाहिजे. हायच का अजून तुमचं. मला काय नाही पाहिजे. बरं राहू दे सोडा. पत्रिका नीट जुळली ना. अहो 101% जुळवल्यात. जगात कुठल्या बी गुरुजीला पत्रिका दावली ना तरी तुमचं शीतलचं लगीन होणारच. अहो वा मामी वा वा वा. आणि तसं बी आम्ही कुणाकडे जाणार आहे परत पत्रिका दाखवायला. तू भाई जुळवल्या म्हणजे विषय संपला. तरी बी सांगितलेलं बरं. तुम्हाला विश्वास नसेल तर दुसरीकडे दाखवा. मामी तुम्हाला खरं सांगू का, आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की विश्वास हा कॉइन बॉक्सच्या रुपयासारखा असतो.
एकदा टाकला की टाकला. हे झालं तुमचं. पण समजा उद्या जर नानांनी कुणाला पत्रिका दाखवली तरी बी काय प्रॉब्लेम होणार नाही, अशी पत्रिका जुळवली मी. वा मामी वा वा वा, थँक्यू बर का. अहो किती करता आमच्यासाठी, सख्या भाच्यासाठी कोणी. त्यांचं नाव बी घेऊ नका. एवढ्या चांगल्या टायमाला कुणाचं बी कसं नाव घेतं? अहो तसं नाही मामी, मी कशाला त्यांचं नाव काढताय? भैया तुमची गोष्ट वेगळी आहे. अव तुमच्यासाठी मी माझा जीव बी वळून टाकीन, आणि त्यांच्यासाठी एवढं काळीच काढून देऊन बी त्याची काही कदर नाही. बरं राहिलं. मग आता पुढं कसं कसं काय काय करायचंय? काय नाही करायचं, आणि जी काय करायचं आहे ना ती माझं मी करते. आणि तुम्ही कधी काय करायचं ही येळ आल्यावर सांगा. ओके. टॅलेंट हा ऐकलं मामी काय म्हणल्या? त्यांना विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. इज इट ओके? ओके. मामी डन. अगं बया, बोलायची दादा विसरलीच की. काय? ती मला चप्पल घ्यायला जायचं होतं ना. तुमच्यासाठी खेटा मारून मारून चप्पल पाक तुटाय आली. पण जाऊ द्या, आता सवड मिळाली की आणते लगेच. मामी कुठं खेटा मारताय? हे तर ऑनलाईन बघू, हा? मोबाईल वर बघू. टॅलेंट हा शो मामी चप्पल. हा बया मोबाईल वर बी असते होय? हा नंबर सांगा चपलीचा. 7 नंबर. 7 7. हा थांबा, तशी मला 8 नंबर बी येते. टॅलेंट 7 कॅन्सल 8. हा थांबा थांबा भैया, 7 आणि 8 दोन्ही बी सांगा. दोन्ही. हा 7 8. आणि हा दोन्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या सांगा. आणि भैया तुमच्या लग्नात मला पाहिजे तिथनं साडी घेणार बरं का मी. मामी यू फक्त से काय पाहिजे. बर ठीक आहे. पत्रिका आणलं पण वय. सापडलं का जोड? हा शीतल, आता पत्रिका जुळल्या तशी आपली मन बी लवकर जुळू देत. यू हाय अजिंक्य. चल शितले, निघतो मी. हा बाय. बाय. चला. काय गे शितले? काय ग? हा असा का गेला? असं म्हणजे? अगं कसा म्हणजे न बोलता कसा गेला? नसाल बोलायचं त्याला. कसला ऍटिट्यूड आहे. आम्हाला वाटलं अजिंक्य जरा बरा असेल, पण तो बी त्या बाकीच्या पोरांसारखाच आहे. याला माणसांशी कसं बोलावं काही पण कळत नाही. आम्ही एवढं कौतुकाने बोलायला आलो तर कसला रूढपणे निघून गेला. नाहीतर काय, काल तर नीट बोलत होता की आपल्याशी. गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीशी असं वक्तव्य कोण? असं नाही. अय लगेच तू कडबडू नको त्याची. शितले, आम्हाला काही रिस्पेक्ट आहे का नाही? शितले, तू त्याच्या मित्रांशी असं वागतेस का? नाही. चांगली वागतेस ना? मग त्यानं नको तुझ्या मैत्रिणींशी चांगलं वागायला? आणि आपलं प्रेम टिकवण्यासाठी त्यानं नको का एफर्ट्स घ्यायला? बोल की, घ्यायला पाहिजेत ना एफर्ट्स. मला तर वाटतं हिचं त्या सुष्मी सारखं होऊनही म्हणजे झालं. का? सुष्मीचं काय झालं? अगं तो पण आमच्याशी असाच ऍटिट्यूडने वागत होता, म्हणून आम्ही तिला सांगितलं आज तो आमच्याशी असं वागतोय, उद्या तुझ्याशी बी असंच वागू शकतो. आणि तसंच झालं की गेला की 1 महिन्यात सोडून तिला. काय वय? प्रेमामध्ये एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला लागतो, स्पेस द्यायला लागती. इथं ते आमची किंमत ठेवत नाही, उद्या तुझी काय किंमत ठेवणार आहे? जाऊ देत, चला ग. आज अजिंक्यचं वागणं काय बरोबर नव्हतं.
वाईच की अवघड आहे शिकलीच. कसं होणार आहे काय माहिती. वहिनी काहीच अवघड नाही बघा. आपणच नुसतं अवघड आहे असं म्हणत बसतो. अगं तसं नाही, पण भैया साहेबांच्या आईंचा रुबाब कसा आहे बघतेस ना व. सगळं कसं त्यांच्या आदबीनं होतंय. आता मागं जत्रत छबिनाला त्यानं कितीदा मी बोलले घरी या म्हणून, पण येते येते म्हणत शेवटपर्यंत काय आल्या नाहीत. अव मोठ्या लोकांच्या गोष्टीच वेगळ्या असतात. आपल्यासारखं थोडीच असतंय वय त्यांचं. कुणाच्या बी घरी कधी बी यायचं जायचं. अगं पण 4 लोकात उठ बस नको वय. अव त्यांची उठ बस त्यांच्या बरोबरीच्या लोकात, म्हणजे पाहुण्या रावळ्यात. आता त्यांचा ना आपला संबंध आला असता तर आले असते आपल्यात. मला एक सांगा, आपल्या गावात त्या कधीतरी कुणाच्या घरी गेल्यात असं ऐकलंय का? नाही ग, कधीच नाही. आणि भैयांच्या वडिलांचा रुबाब बी किती होता. अव काय ऐट होती. निस्त गावात असं फिरायला जरी बाहेर पडलं तर माग पुढं 10-12 माणसं जमावायची. वय पण भैयांचं तसं नाही बर का. ते लई साधं आहेत. 4 चौघात येणं जाणं असतंय आणि गावकऱ्यांच्या घरात उठबस बी असते. आणि कधी कुणाला कसली मदत लागली ना तर नाही म्हणत नाहीत. आपल्या परीनं जेवढं करता येईल ना तेवढी मदत करतात. म्हणजे आपल्या शीतला जसं पाहिजे ना तसंच आहे. वय फक्त त्यांच्या आईच्या मनात काय आहे ना ते कळाय पाहिजे. आपण एक काम करू. मी काय करते, दोघांच्या पत्रिका जुळत्यात का नाही ती बघते. तवर तुम्ही घरात बोलून घ्या. समजा जुळून आलंच तर चांगलंच होईल. आपण फक्त प्रयत्न करायचे. होऊ दे बाई, सगळं चांगलंच होऊ दे. होय अहो होणारच आहे. समजा चांगलंच होणार आहे. तवर कुठं गावगावा करू नका म्हणजे झालं. होय ग, तू म्हणतेस ते बी खरंच आहे. नाहीतर आपण इमले रचायचे आणि मध्येच कुठं माशी शिंकली तर गावात उगाच चर्चेला इशे मिळायचा. तेच म्हणते की मी. वहिनी यंदा हरभरा किस्त झाला व. अगं मस 8 पोती निघाला. बया आम्ही यंदा केलाच नाही. डाळीला हरभराच नाही आमच्याकडं. आणि अजिंक्यना तर लय आवडतो बघा. अगं मग घे की आमच्याकडनं. थांब आणते पिशवी. हाय माझ्याकडं. आण घालते शेरभर. अगं बया बंदच तुटला पिशवीचा. थांब बांधायला काय तर घेऊन येते. होय वहिनी मिळाली का? हा मिळाली. आले. मिळाली. घे. हा आणि घरात समद्यांना विचारून बघा. हा हा आता अजिंक्यना हे जे उसळ करून खाऊ घालते. घाल की. होय येत्या. हा चल निघूया. निघे. तुला काय वाटतं का नाही रे? का काय झालं? वर तोंड करून मलाच विचार काय झालं ते. आता मग कोणाला विचारणार? अरे अजय काय झालंय तुला? कुठं काय झालंय मला? मग सकाळी माझ्या मैत्रिणीशी बोलला का नाही? आता किती कौतुकानं तुझ्याशी बोलायला आलत्या आणि तू ऍटिट्यूड दाखवलास. अगं नाही, उलट स्माइल दिली मी. अशी ही अशी स्माइल आहे तुझी. अशी आहे. अगं अशी कुठं, चांगली स्माइल दिली. अरे अजय मला कळत नाही का? हा अगं असं नाही. असंच आहे. आणि तसं बी तुला मी बावटच वाटते ना. शितले असं कधी बोललोय का मी? होय आधी तर 1000 वेळा बोलायचंस की. अगं आधी वेगळं होतं. आधी आपलं पटत नव्हतं ना, तेव्हा बोललो असेल मी. पण आता बोलतोय का? बोलायची काय गरज आहे?
तुझ्यासारखं नाही माझं, न सांगता कळत नाही ते. मला न सांगता बी कळतं. अगं असं काय नाही. असं काय नाही, असं काय नाही, गुणिश्च टाळायचं फक्त. मला काही कळत नाही का? अरे तुझ्या वागण्यावरूनच दिसतंय की. काय दिसतंय? हेच की तुला मी बावळट वाटते ते. शीतला ग, असं कुठं काय वागलोय मी? तर तुला तसं वाटत असेल तर सॉरी. का सॉरी का? तुला तसं वाटलं म्हणून. म्हणजे तुला बी पटतंय ना? अगं पटाला मी काय केलंच नाही तर. अगं तुला वाईट वाटलं ना म्हणून सॉरी. हे बघ आजा, मला वाटतंय म्हणून सॉरी म्हणू नकस. तुला जर पटलं असेल ना तरच सॉरी म्हण. शीतले काय झालंय तुला? का म्हणते सारखी माझ्याशी? म्हणजे आता मी भांडकुदरी, मलाच हौस आहे ना भांडणं उकरून काढायची. अगं तसं नाही म्हणायचं मला. तसं नाही म्हणायचं म्हणतोस खरं, पण तसंच म्हणलास की. शीतले हे बघ, तू जरा शांत हो. नेमकं काय झालं ते सांग मला. घ्या, तास झालं सांगते, पण अजून साहेबांना कळलंच नाही मी काय बोलते ती. सॉरी, पण परत एकदा सांग आणि प्लीज शांतपणे सांग. हा, शांतपणे म्हणजे? म्हणजे मी इथं उगाच कालवा करते असं म्हणायचं का तुला? अगं असं कुठं काय बोललोय का मी? मग शांतपणे सांग म्हणजे. सॉरी, सांगशील आता काय झालंय? अरे राजा, तासभर झालं काय सांगते मी. शीतल्या ग, तू तास झालं काय सांगते हेच कळना तर मला. तुला ना कधीच काही कळत नाही. प्रत्येक गोष्ट दहाव्या बारक्या पोराला सांगितलं का सांगायला लागते. बरं आता सांगशील का? सकाळी माझ्या मैत्रिणी तुझ्या संग बोलायला आलत्या, तो त्यांच्याशी का नाही बोललास? मी तुला त्यांच्याशी जास्त बोलायची गरज नाही असं सांगितलं, तर तू असं करणार का? अगं तुला आवडणार नाही म्हणून मी नाही बोललो. अच्छा, म्हणजे मला आवडणार नाही म्हणून मी प्रपोज केलं हो म्हणलास? शीतल्या आता त्याचा काही इथं संबंध आहे का? संबंध कसा नाही? हा, संबंध कसा नाही? मला आवडणार नाही म्हणूनच होय म्हणलं अशी. तसं बी तुझं प्रेमच नव्हतं माझ्यावर. कारण जर प्रेम असतं तर तू प्रपोज केला असतास. पण नाही, असं काही झालंच नाही. का? कारण तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं. मीच प्रपोज केला, आणि आता प्रपोज केलाय म्हणल्यावर नाही कसं म्हणायचं? एक तर तीच टोक्याची, उगाच काय तर करून घेईल म्हणून वय म्हणलास ना. माझं चुकलं. शीतले बावट आहेस का ग? अगं माझं प्रेम होतं म्हणून तर हो म्हणलो ना मी. काय म्हणलास? काय? प्रेम होतं हा, म्हणजे आता नाही का? अगं शीतले आता बी आहेच की. अगं तवा काय झालं तर ते सांगतोय मी. मग प्रपोज का नाही केला? बघ, अगं मी करणार होतो प्रपोज. कवा कवा करणार होतास? माझं लग्न होऊन मला 2 पोरं झाल्यावर करणार होतास? तसं नाही, मी सुट्टीला आल्यावर करणारच होतो प्रपोज. आता असं म्हणायचं? असं काय म्हणायचं? खरं आहे ते सांगतोय. शीतले तू कशाला एवढ्या बारक्या बारक्या गोष्टीवर चिडतीयस? बारकी गोष्ट? प्रपोज म्हणजे बारकी गोष्ट आहे व्हय? म्हणजे आता तुला प्रेम बी फालतूच वाटत असेल ना? त्याचा हिथं काहीतरी संबंध आहे का ग? मला खरंच तुझं काय चाललंय काय कळना बघ. ठीक आहे ना, मग अशा पोरीवर राहूच नकस जिचं तुला काय कळतच नाही. बस आता आपण नाही भेटायचं, हे शेवटचं. उगाच तुला त्रास नको. बाय. अगं शीतले ऐक, शीतले थांब. हे बघ शीतले, शीतले सॉरी. हे बघ सॉरी. शीतले ऐक ना शीतले. तू का सॉरी? मीच सॉरी. माझंच तुला काय कळत नाही ना? मीच सॉरी. अगं आता सॉरी म्हणलं ना मी. उपकारच करतोयस की सॉरी म्हणून? अगं हळू बोल ना, ऐकते आता. शीतले सॉरी म्हणलं ना मी, जाऊ दे ना. तू जा ना. शांत हो बघ, शांत हो. बस चल. मला नाही जायचं तुझ्यावर. हे बघ आजा, एकटा आधीच माझं डोकं फिरलंय. मला एकटीला सोड. स्पेस पाहिजे मला. शीतले शीतले ऐक ना. बघ शीतले मी घेईन आहे पण तू बस चल. चल बोल नकोस माझ्याशी. शीतले ऐक ना. शीतले अगं ऐक तरी परत ना असं. शीतले थांब ना. शीतले